अरे वा आई, कानातले खूपच सुंदर आहेत. कधी घेतलेस? मनीषाने आपली आई अंजलीच्या कानातल्या जुब्यांकडे पाहत विचारले. गेल्या महिन्यात आमच्या लग्नाचा वाढदिवस होता. तेव्हा सुनबाई कावेरीने मला हे जुबे आणि तुझ्या वडिलांना घड्याळ दिले. तिने हे सर्व कधी खरेदी केले ते समजलेच नाही, अंजलीने सांगितले. डोळे विस्फारत मनीषा म्हणाली, वहिनीने दिले? अरे वा. त्यानंतर उसासा टाकत म्हणाली, मला तर तिने कधीच काही घेऊन दिले नाही. सासू सासऱ्यांना मस्का मारत आहे. भरपूर मस्का लाव म्हणावं. तिचे लक्ष कानातल्यांकडेच होते. ती म्हणाली, कोणी का दिले असेनात, पण आई, मला तुझे जुबे खूपच आवडले. आवडले असतील तर तुला घेऊन टाक बाळा, त्यात काय मोठे, असे म्हणत अंजलीने लगेचच कानातून जुबे काढून मनीषाला दिले. आपण दिलेले जुबे सासूने तिच्या मुलीला देऊन टाकले हे समजल्यावर कावेरीला काय वाटेल याचा विचार अंजलीने एकदाही केला नाही. अंजलीने जुबे देताच मनीषाने लगेचच ते स्वतःच्या कानात घातले. त्यानंतर नाटकी चेहरा करीत म्हणाली, तुला मनापासून द्यायचे नसतील तर हे जुबे परत घे आई, नाहीतर मागाहून घरातले, खास करून बाबा म्हणतील की जेव्हा कधी मनीषा येते तेव्हा काही ना काही घेऊन जातेच. असे काय बोलतेस बाळा, कोण कशाला काय म्हणेल, आणि तुझा या घरावर हक्क नाही का? तुला आवडले असतील तर तुझ्याकडेच ठेव. तू घातलेस किंवा मी घातले त्यात काय आहे मोठे? माझ्यासाठी दोन्ही गोष्टी सारख्याच आहेत. खरंच आई? अरे वा, तू किती चांगली आहेस, असे म्हणत मनीषाने आईला मिठी मारली. नेहमी ती अशीच वागायची. जे आवडायचे ते स्वतःकडे ठेवायची. ती वस्तू समोरच्यासाठी किती मोलाची आहे याचा ती साधा विचारही करीत नसे. खूप प्रेमाने आणि पै पै जोडून कावेरीने आपल्या सासूसाठी ते जुबे विकत घेतले होते. पण अंजलीने कसलाच विचार न करता ते मुलीला दिले. ती सांगू शकत होती की हे जुबे तुझ्या वहिनीने खूप प्रेमाने मला विकत घेऊन दिले आहेत. त्यामुळे मी तुला असेच दुसरे घेऊन देईन. पण मुलीसमोर सुनेच्या भावनांची कदर अंजलीने कधीच केली नाही. आई बघ, मला हे जुबे कसे दिसतात? चांगले दिसतात ना? सांग ना आई, आरशात स्वतःला निहाळत मनीषाने विचारले. पण आई, माझी एक तक्रार आहे. आता आणखीन कसली तक्रार आहे? अंजलीने विचारले. माझी नाही, तुझ्या जावयाची तक्रार आहे. तुम्ही ब्रेसलेट देणार असे सांगितले होते त्यांना, पण अजून घेऊन दिले नाही. अरे हो, आठवलं. अंजली समजावत म्हणाली. बाळा, सध्या पैशाची चणचण आहे. तुला माहीतच आहे की तुझ्या वडिलांना खूपच कमी पेन्शन मिळते. कावेरी आणि मनीषच्या पगारावरच घर खर्च चालतो. हे सर्व मला सांगू नकोस आई. तू आणि तुझा जावई मिळून काय ते बघून घ्या. मला मध्ये घेऊ नका. जुबे आपल्या पर्समध्ये टाकत मनीषाने सांगितले आणि ती निघून गेली. सुनेने दिलेले जुबे तू मनीषाला दिलेस? अंजलीच्या कानात जुबे नाहीत हे पाहून भास्करने विचारले. त्यांच्या लक्षात आले होते की मनीषा आली होती आणि तीच जुबे घेऊन गेली. हा हो, तिला आवडले म्हणून देऊन टाकले, काहीसे कचरतच अंजलीने सांगितले आणि ती तिथून जाऊ लागली. कारण तिला माहीत होते की हे ऐकून भास्कर गप्प बसणार नाहीत. काय म्हणालीस तू? तिला आवडले? आपल्या घरातली अशी कोणती वस्तू आहे जी तिला आवडत नाही? दे उत्तर. जेव्हा कधी येते तेव्हा काही ना काही घेऊनच जाते. जराही लाज वाटत नाही का तिला? त्या दिवशी आली होती तेव्हा सुनेची पर्स, जी तिला तिच्या मैत्रिणींनी दिली होती, ती घेऊन गेली. कोणी काही बोलत नाही याचा अर्थ असा होत नाही की ती मनाला वाटेल तशी वागेल. प्रचंड रागावलेले भास्कर तावातावाने बोलत होते. आपल्या पतीच्या अशा बोलण्याने नाराज झालेली अंजली म्हणाली, अशी तुमची कोणती संपत्ती घेऊन गेली ती, ज्यामुळे तुम्ही तिला इतके बोलत आहात? फक्त जुबेस तर घेऊन गेली ना, त्यात काय मोठे? मनीषा तुम्हाला पहिल्यापासूनच आवडत नाही. परंतु आज भास्कर यांच्या रागाचा पारा चांगलाच चढला होता. त्यामुळेच ते संतापत म्हणाले, तुझी संपत्ती देऊ नकोस असे तुला कोणी सांगितले आहे का? जे द्यायचे आहे ते सर्व देऊन टाक. पण कोणीतरी प्रेमाने दिलेली भेटवस्तू अशी दुसऱ्याला देऊन टाकणे योग्य आहे का? जर सुनबाई असे वागली असती तर तुला कसे वाटले असते? किती प्रेमाने तिने तुझ्यासाठी झुमके आणले होते आणि तू ते कुणा दुसऱ्याला देऊन टाकताना क्षणभरही विचार केला नाहीस. सारखे दुसऱ्या कोणाला असे का म्हणता आहात? अहो, मुलगी आहे ती आपली, आणि मी माझ्या मुलीला एकदा काही दिले म्हणजे कायमचे देऊन टाकले, समजलं? मोठे आले सुनेचे चमचे. तोंड वाकडे करीत अंजली म्हणाली. अगं, तुझी मुलगी तुझ्या ममतेचा गैरफायदा घेत आहे, आणखीन काही नाही. काय कमी आहे तिला? आपल्या मुलगा सुनेपेक्षा जास्त कमवतात ते दोघे पती-पत्नी. तरी कधी वाटले तिला की आपल्या आईवडिलांसाठी किमान 2 रुपयाचे काहीतरी घेऊन जाऊया? कधीच नाही. आपले सोडून दे. तिने तिच्या भाचीसाठी आजपर्यंत कधी एखादे खेळणी तरी खरेदी करून आणले आहे का? कधीच नाही. तिला फक्त घेता येते. मला दिसत नाही का? सर्व पाहतोय मी. तू मुलगी सुनेत किती भेदभाव करतेस ते. सुनेचे प्रेम तुला बेगडी वाटते आणि मुलीचे नाटक म्हणजे प्रेम वाटते.
असे डोळे विस्फारून पाहू नकोस माझ्याकडे. समजेलच तुला कधीतरी, बघच तू. खरंच कसे वडील आहात तुम्ही, मुलीच्या सुखालाही नजर लावता. माहीत नाही मनीषाने तुमचे काय बिघडवले आहे, ज्यामुळे ती नेहमीच तुमच्या डोळ्यात खुपते, रडलेल्या स्वरात अंजली म्हणाली. ए बाई, मनीषा माझ्या डोळ्यात खुपत नाही. उलट काही केलं सुनबाई कावेरी तुला आवडत नाही. संपूर्ण दिवस घरात बसून आराम करीत असतेस, ऑर्डर देत राहतेस. तुला कधी असे वाटत नाही की सुनेला कामात मदत करावी? आणि तुझी मुलगी, ती तर येथे आल्यावर हातपाय हलवायचेच विसरून जाते. सर्व काही करते कावेरी या घरासाठी. बाहेर जाऊन कमवते आणि घरही चांगल्या पद्धतीने सांभाळते. तरीही तुझी तिच्याबद्दल काही ना काही तक्रार असतेस. तू मुलगी सुनेत इतका भेदभाव का करतेस? कमावून आणते आणि घर सांभाळते म्हणजे उपकार करीत नाही आपल्यावर. घर तिचे आहे, मग सांभाळणार कोण? नाराजीच्या स्वरात अंजली म्हणाली. अच्छा, म्हणजे घर फक्त तिचे आहे, तुझे नाही. मुलगी कधीही आली की तिच्या पाहुणचारात काही कमी पडू देत नाहीस. पण तुला कधी असे वाटत नाही की कामावरून थकून आलेल्या सुनीला किमान एक ग्लास पाणी देऊया? फक्त टोमणे मारता येतात तुला. अगं सूनच नाही तर तिच्या मैत्रिणीही खटकतात तुला. कधीही आल्या तरी त्यांना काहीतरी वाईट बोलतेसच तू. तुला असे वाटते की त्या तुझ्या आणि तुझ्या मुलीविरुद्ध कावेरीचे मन कलुषित तर करणार नाही ना? जाऊ दे, मी कोणत्या दगडासमोर डोके फोडत आहे. तुझ्याशी बोलणेही कठीण आहे. असे म्हणत भास्कर आपले पाय आपटत तेथून निघून गेले. पण खरंच तर बोलत होते भास्कर. या घरासाठी कावेरी खूप काही करीत होती. तरीही अंजलीची तिच्या विरोधात तक्रार असायची. नातेवाईक असोत किंवा शेजारी, सर्वांना ती हेच सांगायची की सुनेच्या राज्यात राहायचे म्हणजे तोंड बंद करूनच जगावे लागणार. नाहीतर मुलगा सून आम्हाला कधी वृद्धाश्रमात पाठवतील ते समजणार नाही. जमाना बदलला आहे. आता सुनेला नाही तर सासूला घाबरून राहावे लागते. अंजलीचे हे बोलणे ऐकून कावेरी मान खाली घालत असे, पण कधीच उलटून बोलत नसे. कावेरीने या घरात पाऊल टाकताच अंजलीला स्वतःची आई मानले होते. अंजली मात्र अजूनही तिला दुसऱ्यांच्या घरची मुलगी असे समजत असे. कावेरीने अंजलीसाठी काहीही केले तरी अंजलीला ते नाटकच वाटायचे. आणि आई तुझी तब्येत बरी आहे ना, असे मनीषाने एकदा जरी विचारले तरी अंजलीचा आनंद गगनात मावेनासा व्हायचा. त्या दिवशी कावेरी केवळ एवढेच म्हणाली होती की आई, जास्त चहा तुमच्या आरोग्यासाठी चांगला नाही. शिवाय डॉक्टरांनीही तुम्हाला चहा पिऊ नका असे सांगितले आहे. हॉर्लिक्स घेऊन आले आहे मी, तुम्ही दुधासोबत हे प्या, असे म्हणत तिने अंजलीसमोर ग्लास ठेवला. अंजलीने तिचा हात झटकत ते तिच्या हातातून काढून घेतले व टेबलावर आपटत म्हणाली, तू मला डॉक्टरच्या नावाने सल्ले देऊ नकोस. जे मागितले आहे तेच दे. नंतर पुटपुटत म्हणाली, मोठी आली मला शिकवणारी. चांगले बनण्याचे नाटक हिच्याकडून शिका. कावेरीची प्रत्येक गोष्ट तिला बेगडी आणि नाटकी वाटत असे. मनीष ऑफिसच्या कामासाठी शहराबाहेर गेला होता. कावेरीही आपल्या चुलत भावाच्या लग्नाला गेली होती. पण मनातल्या मनात तिला अशी भीती वाटत होती की सासू तसेच सासऱ्यांना एकटे सोडून आली आहे. त्यांची तब्येत तर बिघडणार नाही ना? हाच विचार करून तिने लग्नाला येण्यापूर्वीच मनीषाला दोघांकडे लक्ष ठेवण्यास व दिवसातून कमीत कमी एकदा येऊन त्यांना बघून जा असे सांगितले होते. हे ऐकून मनीषा रागावत म्हणाली होती, वहिनी तू सांगितले नसते तरी मी माझ्या आईवडिलांची काळजी घेतली असती. तुला काय वाटते, तू एकटीच आहेस का त्यांची काळजी घेणारी? अगं मुलगी आहे मी त्यांची, सून नाही, समजलं का? मनीषाच्या अशा बोलण्यामुळे कावेरी खूपच दुखावली होती. तरीही गप्प बसली. मात्र कावेरी गेल्यानंतर मनीषा एकदाही माहेरी आली नाही. कारण आल्यावर तिला काम करावे लागले असते. कधी-कधी फोन करून विचारपूस करायची आणि सोबतच वेळ नसल्यामुळे भेटायला येऊ शकत नाही, पण वेळ मिळताच नक्की येईल असे खोटे सांगायची. अंजली विचार करायची, आपल्या मुलीकडे खरंच वेळ नसेल, नाहीतर भेटायला नक्की आली असती. एका रात्री अचानक भास्कर यांची तब्येत खूपच बिघडली. अंजली इतकी घाबरली की काय करावे तिला काहीच सुचत नव्हते. तिने मनीषला फोन लावला, पण त्याचा फोन नेटवर्क क्षेत्राच्या बाहेर होता. त्यानंतर तिने मुलगी मनीषाला फोन लावला. बेल वाजत होती, पण कोणी फोन उचलत नव्हतं. जावयालाही फोन लावला, पण त्यानेही उचलला नाही. अंजलीने मनीषा व तिच्या नवऱ्याला अनेकदा फोन लावला, पण कुणीही फोन उचलला नाही. कदाचित ते झोपले असतील म्हणून फोनची रिंग त्यांना ऐकू आली नसेल, अंजलीला वाटले. अखेर नाईलाजाने तिने कावेरीला फोन लावला. एवढ्या रात्री अंजलीचा फोन आलेला पाहून कावेरी घाबरली. अंजली काही बोलण्याआधीच कावेरीने घाबरतच विचारले, आई काय झालंय? बाबा ठीक आहेत ना? अंजलीच्या हुंदक्यांचा आवाज येताच ती समजून गेली की नक्कीच काहीतरी घडले आहे. तिने काळजीने विचारले, आई तुम्ही रडत का आहात? सांगा ना आई, काय झाले? त्यानंतर सासऱ्यांबाबत समजतात ती म्हणाली,
"आई, तुम्ही घाबरू नका. बाबांना काही होणार नाही. मी काहीतरी करते." असे म्हणत तिने फोन ठेवला आणि लगेचच तिची मैत्रीण मोनाला फोन लावून घडलेला प्रकार सांगितला. बाबांना तातडीने रुग्णालयात घेऊन जा अशी मोनाला विनंती केली. कावेरीच्या ज्या मैत्रिणीकडे अंजलीला पाहायलाही आवडत नव्हते आणि तिला ती सतत नावे ठेवायची, आज तिच्यामुळेच भास्कर यांचा जीव वाचला होता. डॉक्टरांचे म्हणणे होते की मेजर अटॅक होता. रुग्णाला घेऊन येण्यात जरा जरी उशीर झाला असता तर जीव वाचवणे अवघड होते. तोपर्यंत कावेरी आणि मनीषाही रुग्णालयात पोहोचले. त्यानंतर काही वेळातच मनीषाही आपल्या पती व मुलासोबत. मुलगा सुनेला पाहून जोरजोरात हुंदके देत रडतच अंजली म्हणाली, "आज मोना नसती तर कदाचित तुमचे बाबा जिवंत नसते." कावेरीचे अश्रू थांबत नव्हते. सासऱ्यांना काही झाले असते तर ती स्वतःला कधीच माफ करू शकली नसती. सासूला मिठी मारत ती म्हणाली, "रडू नका, आता सर्व ठीक होईल." मोनाचे तिने मनापासून आभार मानले, कारण तिच्यामुळे सासऱ्यांचा जीव वाचला होता. दुसरीकडे आपल्या आईला वहिनीच्या गळ्यात पडून रडताना बघताच मनीषाही रडण्याचे नाटक करीत म्हणाली, "आई, अगं, बाबांना काही झाले असते तर माझाही जीव गेला असता. किती दुर्दैवी आहे मी, जिला तुझा फोन आला हेच समजू शकले नाही. सकाळी तुझे मिस कॉल पाहिले आणि त्यानंतर तुला फोन लावला तेव्हा कुठे मला सर्व काही समजले. नाहीतर इथे मला कोणी काहीच सांगितले नसते." कावेरीकडे रागाने बघत मनीषा म्हणाली. कावेरी अंजलीच्या जवळ गेलेली तिला आवडले नव्हते. ती अंजलीची समजूत काढतच होती. तोच तिचा 7 वर्षाचा मुलगा केदार म्हणाला, "आई, तू खोटे का बोलतेस?" "आजी, आई खोटे बोलत आहे. तुझा फोन आला तेव्हा आम्ही टीव्हीवर चित्रपट पाहत होतो. तुझा फोन पाहून आई म्हणाली होती की माहीत नाही एवढ्या रात्री कोण मेले जे माझी आई मला त्रास देत आहे." पप्पा तिला म्हणाले, "फोन घे, कदाचित एखादी मोठी अडचण आली असेल." तरीही तिने फोन घेतला नाही आणि त्यांनाही घेऊ दिला नाही. ती आरामात चित्रपट बघत राहिली. केदारचे बोलणे ऐकून सर्वांनाच आश्चर्य वाटले. मनीषाला तर तोंड वर करून पाहणे अवघड झाले होते. अंजली कधी आपल्या नातवाकडे तर कधी मुलीकडे एकटक बघत होती. सत्य बाहेर येताच मनीषाला ओशाळल्यासारखे झाले. तिला चांगलाच धक्का बसला होता. त्यामुळे आपल्या मुलाला मारत म्हणाली, "वेडा कुठला, काहीही बडबड करतोस." त्यानंतर उसने अवस्थान आणत तिने सांगितले, "आई, अगं, दुसऱ्याचाच कोणाचा तरी फोन होता तो. त्यामुळे मी तसे म्हणाले होते." त्यानंतर समजूत काढत म्हणाली, "बघ ना आई, काहीही बोलतो हा. त्याला काही कळत नाही, लहान आहे ना." आपण जे काही ऐकले ते खरे आहे यावर अंजलीचा अजूनही विश्वास बसत नव्हता. म्हणाली, "याचा अर्थ तू त्यावेळी जागी होतीस आणि तुझा फोनही तुझ्याजवळ होता. इतक्या रात्री तसेच काही महत्त्वाचे कारण असेल म्हणूनच तुझी आई तुला फोन करीत असेल, असा तू एकदाही विचार केला नाहीस का? चांगली परतफेड केलीस तू माझ्या प्रेमाची आणि विश्वासाची. मोना आली नसती तर आज मी माझ्या सौभाग्याला मुकले असते. ज्या सुनेचे प्रेम मला बेगडी, बनावटी वाटत होतं हे आज मला समजले. तुझ्या मुलाने खरे सांगितले नसते तर मी यापुढेही खोट्या भ्रमातच जगत राहिले असते." आपल्या हातून सोन्याचे अंडे देणारी कोंबडी निसटून चालली आहे हे पाहून मनीषा उगाचच काकुळतीला येत म्हणाली, "नाही आई, तू गैरसमज करून घेत आहेस. गैरसमज झाला होता बाळा, पण आता माझ्या डोळ्यावरची आंधळ्या प्रेमाची पट्टी उघडली आहे. तुझे बाबा बरोबर सांगायचे की तू माझ्या ममतेचा गैरफायदा घेत आहेस. तुझ्या मनात माझ्यासाठी थोडेसेही प्रेम नाही." असे म्हणून तिच्याकडे पाठ फिरवत तिने कावेरीला सांगितले, "चल सुनबाई, बघून येऊया. तुझ्या बाबांना काही हवे तर नसेल ना?" मनीषा सतत "आई, आई" अशा हाका मारत होती, पण अंजलीने एकदाही मागे वळून पाहिले नाही, कारण तिचा भ्रम निराश झाला होता.